नंदिनी रडत असताना जेव्हा तिला रुमाल द्यायचा प्रयत्न करतो, नंदिनी म्हणते, की "तुमच्या रुमालाचा वापर मला किती दिवस होणार आहे? किती दिवस मी तुमच्या रुमालाने डोळे पुसणार आहे?" तेव्हा जीवा म्हणतो, "अगं असं का म्हणतीयेस तू? मला मान्य आहे, तू माझं एकदा ऐकून तर घे. हां, तू खूप चांगली मुलगी आहेस. तू खूप म्हणजे खूप आयडियल मुलगी आहेस. तू खूप आदर्श सून सुद्धा आहेस." आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते, "पण मी आदर्श बायको नाही झाले कधी. तू हवं तर माझ्याशी बोलू नको, माझ्या चुका पोटात घालू नको. तू मला अजिबात माफ पण करू नको, पण माझं ऐकून तर घे," असं म्हणत असतो. तर आता नंदिनी त्याला सांगते, की "तुम्हाला माझा आदर वाटतो, तुम्हाला माझा अभिमान सुद्धा वाटतो आणि तुम्हाला माझी दया येते आणि कधी-कधी तुम्ही मला घाबरताही, हे सगळं मला मान्य आहे. पण माझ्याबद्दल तुम्हाला कधीच प्रेम वाटलं नाही आणि हे मला माहिती आहे." तर आता नंदिनी म्हणते, की "तुम्हाला माहिती आहे का काय असतं प्रेम आणि काय असं केल्यानंतर ना समोरच्याला आपल्या प्रेमाची जाणीव होते आणि मी असे भरपूर प्रयत्न केलेले आहेत जीवा आणि तरीही तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम वाटतच नाही." नंदिनी म्हणते, की "मी तर असं ऐकलं होतं, की प्रेमामध्ये शरण जातात, पण मी तर तुमच्या प्रेमात हरवून गेली आहे जीवा." जीवा हे सगळं खूप मन देऊन ऐकत असतो. त्याला वाईटही वाटत असतं. नंदिनी इकडे जीवाला असंही म्हणते, की "मी नेहमी विचार करायचे बरं का, ज्यांचं अरेंज मॅरेज होतं, ते लोकं नवरा-बायको कधी एकमेकांना आय लव्ह यू म्हणत असतील, एकमेकांच्या प्रेमात कधी पडत असतील, याचा विचार मी नेहमी करायचे. पण परत मला असं वाटत होतं, की मे बी लग्नानंतर होत असेल हे आणि आपल्या बाबतीतही मी तोच विचार केला होता. स्वतःला मी समजून घातले, की लग्नानंतर कधी ना कधी होईलच प्रेम." नंदिनी जीवाला हे पण म्हणते, की "तुम्ही इतकं प्रेम देऊन टाकलेलं आहे ना कुणाला तरी, त्यामुळे त्यातलं 1% पण प्रेम तुम्ही मला देऊ शकला नाहीत कधी." जीवाला नंदिनी म्हणते, की हे बघा बोलण्याच्या ओघामध्ये आपण खूप काही बोलून जातो आणि कधी-कधी असंही होतं, की जी वस्तू आपली नसते ती पण आपण उचलतो. पण मग मात्र असं होतं ना, की ते ओझं आपण खाली ठेवू शकत नाही आणि ते ओझं आयुष्यभर घेऊन फिरण्याची ताकद कुणाकडेच नसते. जेव्हा आणि तुमच्या बाबतीत हेच झालेलं आहे. बोलण्याच्या ओघात तुम्ही बोललात, की "तू माझ्याशी लग्न कर." बोलण्याच्या ओघात तुम्ही बोलून गेलात, की "मला तुझा अभिमान आहे." जेव्हा तुम्ही मला खरं सांगा, जे तुम्ही अभिमान आहे वगैरे हे सगळं जे बोललात, तर तुम्ही ओघामध्येच बोललेला आहात ना. तर इकडे जीवा विचारात पडतो आणि तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, मला माहिती आहे. कुठे ना कुठे मी दुखावली जाईल म्हणून तुम्ही हे सगळं करत होता. पण ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल, की नंदिनीला त्रास होतोय आणि त्यामुळे मलाही त्रास होतोय, तेव्हा मी अशी समजेन, की तुम्ही आता संसाराला ह्या लग्नाला मान्यता दिली आहेत. पण असं कधी झालेलंच नाही आहे." मी नेहमी सगळ्यांना म्हणायचे, की लग्न जे आहे ते फक्त एका दिवसाचं सेलिब्रेशन असतं. पण त्यानंतरनं संसार हा आपल्याला आयुष्यभराचा असतो आणि ज्या संसारामध्ये मी खुश आणि तुम्ही नाखुश असाल तर ते यूजच नाही आहे. माझ्यासाठी 16 असेल हे लग्न आणि तुमच्यासाठी शिक्षा असेल तर मला हे असं नको आहे. आणि जर हे असं असेल तर मी कोणत्या तोंडानं बाकीच्यांना सांगणार आहे जीवा? तर आता जीवा नंदिनीच्या हातावर हात ठेवतो तेव्हा नंदिनी हात काढून घेते आणि जीवा म्हणतो, "नंदिनी प्लीज तू असं काही समजू नकोस. माझा आता हे जे आपलं लग्न झालं आहे किंवा हे संसार आहे, मी याला खरंच शिक्षा नाही समजत." तर आता जीवा आणखी काही बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, की "बस झालं जीवा, तुम्ही जास्त गिल्टी वाटून घेऊ नका. मीच थोडी जास्त अपेक्षा केली किंवा फिल्मी भावना होत्या माझ्या या सगळे कल्पना ज्या होत्या, की माझा नवरा मला सोडायला यावं, पिक करायला यावं किंवा माझ्यासाठी काही नाश्ता बनवावं, हे सगळे फिल्मी स्टाईलमध्येच होते आणि माझंच चुकलं. आणि हे सगळं तुम्ही करताय आता गिल्टमध्ये, हे सगळं मान्य आहे. पण आता आता अजून करू नका, कारण परत मी नाही सोडू शकणार तुम्हाला." नंदिनी जीवाला हे पण बोलते, की असंही तुम्ही हे जे काही केलेलं आहेत ना, माझा नवरा म्हणून किंवा माझा मित्र म्हणून हे तुम्ही केलेलं नाही आहे. हे फक्त आणि फक्त तुमचं गिल्ट आहे म्हणून तुम्ही करताय आणि मला हे नका करू प्लीज आता. तुमचं गिल्ट तुमच्याकडे ठेवा आणि माझं प्रेम मी माझ्याकडे ठेवते, असंही नंदिनी क्लिअरली जीवाला बोलते. आणि जीवा बिचारा त्याला खूप वाईट वाटत आहे, की नंदिनी हे काय डिमांड करते म्हणून. त्यामुळे आता आपण आपली ही अधुरी कहाणी आहे ना, ते इकडेच संपूया. आता हे ऐकून जीवा एकदम शॉक्ड होतो आणि याला स्वल्पविराम नको द्यायला, आपण याला पूर्णविरामच देऊया, कारण ताणलेलं कधी ना कधी तुटतंच ना जीवा. आणि आपण आता तुटण्याची वाट न बघता आनंदाने जे आहे ते सगळं संपून टाकूया. आता नंदिनी जी आहे डिवोर्स पेपर जीवाच्या हातात देते आणि सांगते, की सगळं संपून टाकूया, सही करून टाका. जीवा इकडे रडायला लागतो. नंदिनी जीवाला असंही म्हणते, की आता प्लीज खूप ताणवू नका आणि प्लीज मला स्वप्न दाखवू नका, कारण स्वप्न बघायचीही भीती वाटायला लागली आता मला. इकडे नंदिनी जीवाला म्हणते, की माझा जीव पूर्णपणे तुमच्यामध्ये अडकण्याच्या आधी जीवा प्लीज सही करून टाका. इकडे आता जीवाच्या हातात डिवोर्स पेपर दिल्यानंतर जीवा पण रडायला लागतो आणि आता नंदिनी पण त्याला पेन काढून देते. इकडे आता जीवा जी आहे तो सही करतो